हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण 40 साईजचा बॅक पार्ट घेतला इथं डिझाईनसाठी. त्यासाठी तुम्हाला इथे मापे दाखवते मी. खाली कमरचं माप 8.5 इंच घेतलं आणि बॅकचा टक्स 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच आणि वरती शोल्डर घेतले 2.5 इंच. त्यानंतर शोल्डर 5.5 आहे, गळा रुंदी 2.5 आहे आणि बॅकचा गळा 10 वर मार्क करून हे बघा अशा पद्धतीने मी गळ्याचं मार्किंग करते. खूप ट्रेंडिंग गळा आहे हा. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी मार्क करून घेते. त्यानंतर कट करते. आता ड्रॉ करून कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने खूप सोपी डिझाईन आहे. तुम्ही देखील ट्राय करून बघा. हे बघा अशा पद्धतीने आपला गळा रेडी झाला आहे. आता मी सरळवरती सरळ पाठ ठेवून त्याला स्टिच करून घेते. अगोदर कमरकडून आपल्याला खाली अर्धा इंचावर टीप द्यायची. खालून व्यवस्थित सेट करून घ्यायचे. कमरच्या साईडने अर्धा इंचावर टीप देते मी. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. त्यानंतर गळ्याला आपल्याला टीप द्यायची. त्यासाठी असं पिन लावून घ्यायचे, कारण जेणेकरून आपला गळा म्हणजे ब्लाऊज पीस सरकणार नाही. त्यासाठी असं व्यवस्थित पिनअप करून घ्यायचे आणि आता गळ्याला शिलाई देऊन घेते. हे बघा अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला गळ्याला टीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित जशी पॉईंट आहे त्याच पद्धतीने आपल्याला टीप द्यायची आहे. हे बघा अशी. त्यानंतर परत असं टर्न करून घ्यायचे. जिथं पॉईंट येईल तिथं आपल्याला निडलला आतमध्ये टाकून असं टर्न करायचं. त्यानंतर आता कट करून घेते आतमधलं कापड मी. खूप छान तयार होतो हा गळा. तुम्ही देखील ट्राय करा. आता याला आपण छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान यावा. त्यासाठी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला कॅनव्हास देखील लावू शकता, पण मी कॅनव्हास नाही लावलं आहे. अशी देखील गळ्याची फिनिशिंग खूप छान येते. आता हे बघा सीधं करायचं आहे आपल्याला. जी शिलाई येते आपल्या आतमध्ये जाणार आहे. आणि हे बघा आता कमरच्या साईडनी टीप देऊन घेते मी. शिलाई देऊन घ्यायची कमरच्या साईडने आपल्याला. व्यवस्थित कापड सेट करून शिलाई द्यायची आहे. वर्कवाला पीस आहे हा, म्हणजे एम्ब्रॉयडरी डिझाईन सारखा. हे बघा. त्यानंतर आता आपल्याला गळ्याला व्यवस्थित कट काढून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई द्यायची. हे बघा अशा पद्धतीने शिलाई देत आपल्याला इथे देखील पॉईंटची काळजी घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपल्या गळ्याची पॉईंट आहे त्याच पद्धतीने आपल्याला टर्न करून व्यवस्थित शिलाई द्यायची, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही यासाठी. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. हे बघा आता शिलाई देऊन झाली. हे बघा. त्यानंतर आपण आता अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही साईडने त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसला अस्तर जॉईन करून घ्यायचे. व्यवस्थित जॉईन करून घेतल्यानंतर आपल्याला आता हे साईडचं कापड कट करून टाकायचे. हे बघा अशा पद्धतीने सर्व कापड एक्स्ट्राचं जेवढं आहे तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करायचं आहे. काळजी घ्यायची अस्तर कट नाही होणार याची. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही सर्व बाजूचं कापड कट करून घेतले. त्यानंतर आपल्याला आता बॅकला टक्स द्यायचा आहे. त्यासाठी हे बघा शोल्डर असं फोल्ड केलं आहे सेंटरमधून
आणि हे बघा 3 ते 3.5 इंचावर आपल्याला टक्स द्यायचा आहे. शोल्डर असं फोल्ड करून इकडं खाली कमरच्या साईडनी आपल्याला टक्स द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. 3 ते 3.5 इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या साईडने सेम त्याच पद्धतीने शोल्डर फोल्ड करायचं आहे आणि खालून आपल्याला दोन्ही टक्सचं अंतर मोजून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने दोन्ही टक्स देऊन घ्यायचे आपल्याला. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपल्या गळा असा देखील खूप छान दिसतोय, पण मी याला ही अशी मण्याची लेस लावणार आहे. बघा आता ही लेस आपल्याला अशी खालून टाकायची आणि व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने खूप छान दिसते ही लेस. आपल्या गळ्याला या लेसमुळे एक नवीनच लुक तयार होतो. हे बघा लेस लावताना देखील पॉईंटची काळजी घ्यायची आपल्याला, जेणेकरून आपले पॉईंट्स बिघडणार नाही किंवा आपल्या गळ्याचा शेप बिघडणार नाही. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला शिलाई द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने परत एकदा टर्न करून घ्यायचे, व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने परत एकदा सरळ देत आणायची, तर लेस कट करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण गळ्याला लेस लावून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा ताईंनो. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करत जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला आहे. धन्यवाद.